कलिसंतरण उपनिषदात हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र आला. वारकरी संतांचं चातुर्य असं, एवढाही मंत्र लांबलचक होईल, कलियुगातले लोक कंटाळवाणे होणार आहेत, रोगानं त्रस्त होणार आहेत, अल्पायू होणार आहेत, दारिद्र्यात पडणार आहेत, नीती न्याय धर्म वर्ण लयाला जाणार आहे. यांना सोपं साधं सुटसुटीत परिवर्तनवादीन भलं करणारं नाव काय असावं, त्याचं शॉर्टकट केलं आणि शॉर्ट बट स्वीट केलं, राम कृष्ण हरी. त्यातलं रामचिंतन समर्थांनी निवडलं. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. गणेशानंदजी ज्याची वाणी अशुद्ध आहे ते श्लोक म्हणताना म्हणतात पुढे आधी वधावा. ते दच ध झालं तर वधने म्हणजे मारणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून भजन म्हणताना बोलताना वक्त्याला गायकाला शब्दांची मोठी जिम्मेदारी असते आणि ती सांभाळली पाहिजे. अव्याकरण मधितम भिन्न द्रोण्या तरंगिनी तरणम भेषजमपत्य सहितम त्रयमिदं कृतं वरम न कृतं. औषध न घेता जगता येत नाही आणि चिद्रेच्या नावेत प्रवास करता येत नाही. तद्वत वैयाकरण जीवनाविना वाक्चातुर्य त्याला समाजासमोर मांडता येत नाही. रशाभ्याम नो नहा समानपदे रशच्या पुढे न चाणं केव्हा होतो हे ज्या वक्त्याला कळत नाही त्याची कीर्तन आपण ऐकावीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांनी कोदंडधारी प्रभू रामचंद्र विठोबा रुक्माईला कोदंडधारी रामचंद्र सीता वल्लभ भरताग्रज नीट ऐका मर्यादा पुरुषोत्तम पूर्ण ब्रह्म सनातन प्रभू रामचंद्र आपलं उपास्य मानलं. समर्थांची कुलस्वामिनी तशी तुळजापूरची जगज्जननी जगदंबा. कुलस्वामी त्यांचा कणकगिरी पर्वतातील जेजुरीचा श्री खंडेराया मल्हारी म्हाळसा कांत शिवावतारच आहे तो, परंतु उपास्य प्रभू रामचंद्र. सगळ्यांचं चिंतन मी तुमच्या समोर मांडतो, तुम्ही मनपूर्वक ऐकत राहा, प्रसन्न राहा. मी तुम्हाला काही विचार देणार आहे, तुम्ही मला देणार आहेत, मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. हे बऱ्याच लोकांना कळलं नाही. मला कीर्तनानंतर काही हे देणार आहेत म्हणून मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. हे घेशी तेव्हा दिशी ऐसा अससी उदार. हे व्यवहारिक खातं ज्याला उमगलं त्यांनी दुकान घालावं, नाही तर निवांत वनात जाऊन वलकल घालावी. मी नेहमी सांगतो विनोदात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, न कळल्यास उदास विचारे. मला एकाने विचारलं महाराज तुम्ही नेमके कोणत्या आखाड्याचे. मी त्यांना म्हणालो सद आणि तत्पदाचं यथार्थ ज्ञान वेदांतात झालं तर मी निरंजनी आखाड्यातला. निरंजनी आम्ही बांधिले घर झालं, सूत्रही झालं, चिंतनही झालं, खूप मिळालं, समाधान वाटलं. मोठा गुरुकुल आश्रम झालं, ॲम्ब्युलन्स झाली, एखादी फॉर्च्युनर 2-3 इणवा माझ्याकडं आल्या, विद्यार्थी शिकायला लागले, शिष्यवर्ग वाढला, तर मी आनंद आखाडा. काही नाही मिळालं तर उदास आखाडा. आणि प्रयत्न करून निकामी झालो तर निर्मोही आखाडा. मी माझी चिंतन विषय संगती अजिबात बाजूला जाऊ देणार नाही. तुम्ही सगळे सावधान राहा. श्रोता वक्ता सावधाना भवंतु. केवळ विवाहातच सावधान सांगितलं नाही तर श्रोता वक्ता यांच्या नात्यातही सावधानतेचा इशारा दिलाय. जरा सावध. किंबहुना श्रूयताम देव देवेश नारायण जगतपते. तुम्ही सगळे प्रभू, तुम्ही महेशाची मूर्ती आहात. नारायण सीता सावित्री गार्गी स्वरूप आहात. तुम्ही ऐकत राहा, मी सांगत राहतो. नाथांचा उपास्य श्रीखंड्या, आराध्य दत्तात्रय, पण कुलस्वामिनी एकवीरा देवी. शिवरायांची कुलस्वामिनी तुळजापूरवासिनी, कुलस्वामी खंडेराया, पण ग्रामदैवत घृष्णेश्वर. शंकराचार्यांच्या पीठात चंद्रमौलेश्वर महादेव दैवत आणि देवी शारदांबा. बद्रीनारायण गेलं तर पूर्णागिरी देवी आणि दैवत भगवान श्री नारायण. तीर्थ अलकनंदा. मुद्दा असा सांगतोय की प्रत्येक संत सत्पुरुष महापुरुषांचं कुलदैवत, कुलदेवीन उपास्य आणि ग्रामदैवत ही कशी असतात सरासरी चिंतन मांडलं.
रामचंद्र सगळ्या जगाचं दैवत, पण रामचंद्राचं सूर्यनारायण दैवत. कृष्ण सगळ्या जगाचं दैवत. श्री महाराज कथेनं रसाळपण चिंतन मांडतायत. पण कृष्णाचाही कुलस्वामी खंडेराया. ध्यायेन मार्तंड रूपम अचलचल कोटी सूर्य प्रकाशम नित्यम बोधावरूढम परम विरलम श्री कोटी कंदर्प दर्पम श्रीमन्मल्लारी राजम विजय जयकरम म्हाळसा कांत सिद्धम. अर्थसंगती या रेकॉर्डिंग नंतर तुम्ही सगळेजण शोधत राहा. असे हे दैवत. नित्यम बोधावरूढम. कशावर आहेत ते? आपल्या बोधावर आहेत. कणकगिरी पर्वत म्हणजे सुवर्ण पर्वत, तिथे वास्तव्य करतायत. त्यांची अर्धांगिनी जगज्जननी भगवती कुलस्वामिनी म्हाळसा आहे. दुसरी बाणू आहे. बाणू म्हणजे वेणू आहे. वेणू म्हणजे बासरी आहे. म्हणजे भागवतातलं गोपीगीत आहे. विठ्ठल विठ्ठल ती वेणू आहे. ती विरली आहे, प्रसन्न झाली आहे. आणि ती श्रीहरीला म्हणते, हरिहरातला अभेद मला स्वीकारायचा आहे. हरीने ओठावर धरून मला चुंबन दिलं, सप्तस्वराची फुंकर मारली, क्लीमची तार छेडली, वृंदावनी सारंग उत्पन्न झाला. शिवाकडे एकदा पाहायचंय की त्याचं स्वरूप काय, मला अनुभवायचंय. हरी आणि हरात अभेद कसा आहे. ती वेणू आहे, ती बाणू आहे. वेळ आपल्याला खूप कमी आहे. याला स्वतंत्र 7 दिवस 3-3, 2-2 तासाची ज्ञानसत्र चर्चा अपेक्षित आहे. शास्त्रचर्चा अवधार्य. कीर्तनात काय करणार? 9:30 पावणे 10 तर 9 ते 11च्या कीर्तनात चाली, भजन, प्रमाण, प्रास्ताविक यातच जातं. कमी काळात अधिक द्रव्य मिळण्याचा एकच उपाय, त्याचं नाव कीर्तन. म्हणून तरुणांना प्रार्थना, वेळ वाया घालू नका, इकडे जॉईन व्हा. नाही कळलं तुम्हाला? लवकर या. आणि अजून एक प्रकरण आहे, ज्यांचं होणं बाकी आहे त्यांनी फार काळ आता वाट पाहू नये. येणाऱ्या कुंभात संन्याशांची भरती करणे आहे. मी तुम्हाला 2 ऍड दिल्यात, यावर तुमचा शेवटी काय ठरवायचं तर ठरावा, वैयक्तिक घ्या. न मिळाल्यामुळे तसंच राहण्यापेक्षा न मिळाल्यामुळे लग्न न करणं म्हणजे संन्यास नाही, त्याला अनाश्रमी जीवन म्हणावं. काय म्हणावं? अनाश्रमी. ना ग्राहस्थ, ना ब्रह्मचर्य, ना वानप्रस्थ, ना यती संन्यस्त. तो अनाश्रमी. हा स्वतंत्र 5वा आहे. याबद्दल मला ठाऊक नाही, कोणी विद्वान आहेत त्यांना विचारा. कृष्ण परमात्म्याचा कुलस्वामी खंडेराय. हे झालं चिंतन. आता एक राजा आणि एक संत ह्या जोड्या तुमच्या समोर सांगतो. श्री ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, आदिशक्ती चित्काला ब्रह्ममुक्ताई आणि समकक्ष त्या कालातील नरहरी महाराजापासून नामदेवरायांच्या जनाबाईपर्यंतचे सकल संत, सकल त्या शतकातील सकल संत. यांच्या काळात एक राजा होता, त्याचं नाव रामचंद्र. ज्ञानेश्वरीत नाव आहे त्याचं यदुवंश विलासू. मला वाटतं कामापुरतं एवढं पुरं झालं. यदुवंश विलासू. यदू यादव, यादवांचं पुढे जाधव, त्या वंशातला तो राजा. आणि ज्ञानोबाराय आणि भूमंडळी असं वर्णन आहे महाराष्ट्राचं ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीत. म्हणजे संतांनी वाङ्मय तर लिहिलंच, पण आपला प्रदेश, आपली वाणी, आपली भाषा आणि आपला धर्म जागृत ठेवला. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. जगद्गुरु तुकोबार आणि समर्थांच्या काळात एक असा चक्रवर्ती राजा की त्यांचं वर्णन करताना प्रतिपचंद्र लेखेव वर्धे विष्णू वंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते इंद्रजम जंब पर वाढव सदंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज आहे. मराठी सांगू. शिवरायांचे 8वावे बोलणे, शिवरायांचे 8वावे चालणे, निश्चयाचा महामेरू, सकल जनासे आधारू, श्रीमंत योगी, धर्मस्थापनेचे नर, तेथे ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. देवी भगवती तुझा तू वाढवी राजा, म्लेंच्या संहार जाहला, उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया आनंदवन भुवणी. आणि लोकांना हे नाजूक साजूक पण कळलं नाही, त्यांना वेगळं सांगतो.